काल रविवार आणि रविवार म्हटलं की सगळी कामं जरा निवांतच असतात नाही का. तर आमच्या घराशेजारी चिक्कूचं झाड आहे, त्या झाडाला चिक्कू भरपूर लागलेत. मग तिथनं चिक्कू मी आणले होते मागून, म्हणलं आम्हाला चिक्कू द्या जरा खायला. त्यांनी भरपूर चिक्कू दिले होते आणि चिक्कू 4-5 एकदम पिकले. मग त्याचा ज्यूस केला यांनी आणि मी ज्यूस पिल्यानंतर यांना सुचलं की गार्निशिंग करायचं म्हणून बदाम चिरत बसलेत परत अजून. मी आज नाश्त्याला उत्तप्पा करणार होते, तर त्यासाठी कांदा टोमॅटो मिरची चिरायला घेतलंय आणि हे ऊन लागतंय भरपूर, त्यामुळे डोळ्याला त्रास होता माझ्या, म्हणून डोळा असं मी केलेत. तर आता इथं नारळ सोलायला लागलेत बरं का चटणी करायसाठी. आणि इकडं मी उत्तप्प्याचं पीठ पण तयार करून घेतलेलं आहे. चटणी करायची म्हणून 2 नारळ फोडले, पण दोन्ही पण नासकी निघाले, त्यामुळे चटणी काय केलीच नाही. तर सगळ्यांचा आता उत्तप्पा खाऊन झालेला आहे, तर हे उत्तप्पा माझ्यासाठी मी केला आहे. मी जेव्हा पण उत्तप्पा करते ना त्यावेळी शेंगदाण्याची चटणी मी वरून पसरते. आणि आज माझा मूड नव्हता, कारण की का माहिती आहे का, पीठच चांगलं म्हणजे फर्मेंट झालं नव्हतं, त्यामुळे कसलाच मूड नव्हता. मग शेजवान चटणीबरोबर उत्तप्पे खाल्ले आणि शेंगदाण्याची चटणी काय केलीच नव्हती. तरी पण उत्तप्पा चांगला लागत होता. आणि मी चपाती तव्यातच नेहमी उत्तप्पा करते बरं का. तर एकदम अशी भारी झालते, फक्त जाळी पडली नव्हती, पण चांगला लागत होता चवीला. आता सगळ्यांचा नाश्ता करून झाला. गोलूच इकडं बघा काय चाललंय, सॉस घेतलाय आणि वाटीमध्ये घेऊन खायला लागलाय.